So, are you able to see my screen? Yeah. Good. So now just we are going to be start the session. So just here we are going to be see that in last session we have installed the playwright. And once we have installed, so we are going to be execute couple of commands. Playwrightच्या couple of commands आपण execute करून पण करून बघितले, जसे की npx playwright टेस्ट न काय व्हायला लागलंय, त्यानंतर npx playwright टेस्ट हायफन हायफन UI, त्यानंतर हायफन हायफन एडिट मोड बघितला, त्यानंतर npx playwright टेस्ट प्रोजेक्ट इज इक्वल टू आपण क्रोमियम देऊन बघितलं. असे डिफरंट डिफरंट कमांड आपण बघितले. आणि मोस्टली आपण जस्ट वन्स वी हॅव डन द इन्स्टॉलेशन, सो वी आर गोइंग टू बी फोकसिंग ऑन जे की 2-3 इम्पॉर्टंट पॅरामीटर किंवा 2-3 इम्पॉर्टंट आपण याच्यामध्ये फाईल बघितल्या होत्या. सो सगळ्यात जसे की आपण वेन वी आर गोइंग टू बी इन्स्टॉल द प्ले राईट, सो 3 इम्पॉर्टंट फाईल आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट फाईल म्हणजे एक आहे पहिलं टेस्ट फोल्डर. तर टेस्ट फोल्डर कशासाठी, का तर ही एक डिरेक्टरी आहे. आपण ज्यावेळेस प्रोजेक्ट क्रिएट करत होतो त्यावेळेस आपण ही डिरेक्टरी म्हणजे हे फोल्डर क्रिएट केलेलं आहे. आणि तिथं स्पेसिफाय केले की या टेस्ट मधलेच टेस्ट आपण काय करणार आहेत, एक्झिक्यूट करणार आहेत. इफ वी वॉन्ट टू क्रिएट द टेस्ट इन एनी अदर फोल्डर आणि ते जर आपण एक्झिक्यूट करायला गेलो तर ते एक्झिक्यूट होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जर सपोज मी आणखी एक फोल्डर क्रिएट केलं, त्याच्यामध्ये मी परत टेस्ट केसेस क्रिएट करायला लागलो. सिम्पल आहे. इथं फोल्डर क्रिएट करायचं असलं तर फार काय अवघड नाहीये. इथं जसं हे सिम्बॉल दिलेले आहे, तिथं फाईल क्रिएट करण्यासाठी सिम्बॉल आहे, दुसरा फोल्डर क्रिएट करण्यासाठी सिम्बॉल आहे. सो नवीन फोल्डर क्रिएट केलं आपण, त्याच्यामध्ये मी टेस्ट केसेस मेंटेन केल्या आणि मी ते टेस्ट केस एक्झिक्यूट करायला गेलो, मी जर इथे कमांड दिली आणि एक्झिक्यूट करायला गेलो तर ती टेस्ट केस एक्झिक्यूट होणार नाही. कारण आपण काय केलेलं आहे, जे फोल्डरचं नाव आहे ते प्लेराईट कॉन्फिग डॉट JS मध्ये स्पेसिफाय केलेलं आहे. आपण काय केलेलं आहे की आपली टेस्टिंगचं जे फोल्डर आहे ते टेस्टिंग डिरेक्टरी कुठली स्पेसिफाय केलेली, तर टेस्ट नावाचं फोल्डर इथं आपण स्पेसिफाय केलेलं आहे. सो जर सपोज आपण काय केलं की नवीन एखाद्या डिरेक्टरीमध्ये आपण टेस्ट स्क्रिप्ट्स लिहिल्या आणि त्या एक्झिक्यूट करायला गेलो तर डायरेक्टली एक्झिक्यूट होणार नाहीत. तुम्हाला इथं जाऊन ते चेंज करावं लागेल. कुठं, तर प्लेराईट डॉट कॉन्फिग डॉट JS मध्ये जे इथं डिफॉल्ट कॉन्फिग नावाचं आपण जे इथे एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये टेस्ट डिरेक्टरी जी मी स्पेसिफाय केलेली आहे टेस्ट नावाची, डॉट टेस्ट नावाची. तर डॉट कशासाठी, तर हे करंट लोकेशन घेण्यासाठी आपण डॉट यूज करतो. आणि स्लॅश जे आहे ते फोल्डरसाठी, कुठलं फोल्डर आहे, टेस्ट नावाचं फोल्डर आहे. सो जर सपोज मी नवीन फोल्डरमध्ये माझ्या टेस्ट केसेस मेंटेन करत असेल आणि त्या मला एक्झिक्यूट करायचे असतील तर मला इथं टेस्ट डिरेक्टरी जाऊन काय करावे लागेल, चेंज करावे लागेल. सो इथे इम्पॉर्टंट काय काय आहे, ज्यावेळेस आपण हे प्रोजेक्ट क्रिएट केला किंवा आपण सेटअप केलं प्लेराईटचं, 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. एक आहे टेस्ट, टेस्टमध्ये तुमच्या टेस्ट केसेस मेंटेन आपण करणार आहेत. ओके. त्यानंतर दुसरं आहे पॅकेज डॉट जेसन. सो जर आपण इथं पॅकेज डॉट डॉट जेसन मध्ये गेलो तर पॅकेज डॉट जेसन मध्ये आपल्याला आपण प्रोजेक्ट कुठल्या नावानं क्रिएट झालेला आहे त्याचं नाव आलेलं आहे, व्हर्जन किती आहे त्याचं 1.0.0. सपोज तुम्हाला इथं प्रोजेक्टला डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर तुम्ही इथे ऍड करू शकता डिस्क्रिप्शन. सो मेन काय आहे ते इंडेक्स डॉट JS नावाची मेन एक फाईल आहे. सो अगेन हिअर वी कॅन सी दॅट स्क्रिप्ट्स, कीवर्ड्स तुम्हाला काय मेन्शन करायचे, तुम्ही ऑथर मेन्शन करायचे तुम्ही मेन्शन करू शकतात. लायसन डिफॉल्ट आलेलं आहे, त्यांना ISC घेतलेलं आहे. आणि इथं आपण जर बघितलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत की डिपेंडन्सीज. सो आपण जर बघितलं तर इथं डिपेंडन्सीज कुठल्या कुठल्या इन्स्टॉल झालेल्या आहेत, तर प्लेराईटच्या डिपेंडन्सी, प्लेराईट टेस्ट पॅकेज आलेलं आहे आणि त्याचं व्हर्जन आलेलं आहे 1.56.1, जे लेटेस्ट व्हर्जन आहे ते काय झालेलं इथं इन्स्टॉल झालेलं आहे. आणि त्याच्यासोबत एक नोडच्या डिपेंडन्सी इथं आलेलं आहे, तर नोडचं व्हर्जन इथं आलेलं आहे. सो ह्या डिपेंडन्सी ज्या आहेत म्हणजे ज्या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या डिपेंडन्सी आहेत, जसं अर्लियर आपण ज्यांना की एक्सपिरियन्स आहे सेलेनियमचा, सेलेनियम जावामध्ये आपण काय करत होतो, प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर सपोज आपण मावेन प्रोजेक्ट क्रिएट केला, मावेन प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर डिफरंट डिफरंट डिपेंडन्सी लागायच्या, जसं की सेलेनियमची डिपेंडन्सी असेल, टेस्ट एनजीची डिपेंडन्सी असेल. तर त्या टेस्ट एनजीच्या डिपेंडन्सी त्या आपण सगळे एक पॉम डॉट XML नावाचा कन्सेप्ट आहे सेलेनियममध्ये, त्याच्यामध्ये जसं डिपेंडन्सी स्टोअर करतो तशाच डिपेंडन्सी, सिमिलर काइंड ऑफ डिपेंडन्सीज वी आर गोइंग टू बी स्टोअर when we are going to be learn playwright with JavaScript.
सो जावा स्क्रिप्टमध्ये आपण डिपेंडन्सी, प्ले राईटमध्ये आपण डिपेंडन्सी कुठल्या फोल्डर म्हणजे कुठल्या फाईलमध्ये स्टोअर करायला लागलो? पॅकेज डॉट, where we are going to be keep all these dependency in package dot json. ज्या ज्या डिपेंडन्सी, आता आपल्याला आणखी नवीन डिपेंडन्सी जसं आपण पुढे चलू, सपोज आपल्याला आता इथं डिफॉल्ट एक इंडेक्स डॉट एच टी एम एलचा रिपोर्ट आपल्याला क्रिएट व्हायला आहे. पण जर सपोज मला ॲल्युअर रिपोर्ट क्रिएट करायचा आहे किंवा एक्सटेंट रिपोर्ट क्रिएट करायचा आहे, तर त्या केसमध्ये हे काही डिफॉल्ट प्ले राईटचे रिपोर्ट नाही, थर्ड पार्टी रिपोर्ट आहेत. मग ते मला इथे इंटिग्रेट करायचे असतील तर त्या केसमध्ये मला त्यांच्या डिपेंडन्सी इथे इन्स्टॉल कराव्या लागतात, ऍड कराव्या लागतात. सो वी आर गोइंग टू बी लर्न. ज्यावेळेस आपण डिपेंडन्सी, तुम्हाला ही फाईल अपडेट झालेली दिसेल त्या केसेसमध्ये, पॅकेज डॉट जेसनची फाईल काय झालेली असेल त्या केसमध्ये अपडेट झालेली असेल. हा, सो ह्या तीन इम्पॉर्टंट, म्हणजे टेस्ट फोल्डरमध्ये आपण टेस्ट केसेस मेंटेन करायला लागलोत. पॅकेज डॉट जेसन मध्ये आपण म्हणू शकतो प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन आणि डिपेंडन्सीज आपण तिथं काय करतोय, वी आर गोइंग टू बी मेंटेन इन अ पॅकेज डॉट जेसन. हा, सो जे काही डिपेंडन्सी असेल ते आपण पॅकेज डॉट जेसन मध्ये मेंटेन करायला लागलोत. आणि प्लेराईट डॉट कॉन्फिग डॉट जी एस नावाची जी फाईल आहे, हा, ती कशासाठी आहे, तर कॉन्फिगरेशन सेटिंग्स ज्या आहेत, म्हणजे तुम्हाला कुठले ब्राउझर पाहिजेत, हा, तुम्हाला पॅरलल एक्झिक्युशन पाहिजे का नाही, तुमची टेस्टिंग डिरेक्टरी कुठली आहे, तुम्हाला रिट्राय करायच्यात का टेस्ट केसेस एक्झिक्यूट करताना, तुम्हाला कुठला रिपोर्ट जनरेट करायचा आहे. सो जसं आपण इथे एच टी एम एल दिलेला आहे, सपोज मला जेसन रिपोर्ट जनरेट करायचा असेल, किंवा आणखी डिफरंट रिपोर्ट मला जनरेट करायचे असतील, सो जस्ट वी आर गोइंग टू बी प्रोव्हाइड इयर. सो ट्रेसेस पाहिजेत का तुम्हाला, हा, अगेन कुठल्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये डिफॉल्ट आपण इथं ब्राउझर हे सिलेक्ट केलेले आहेत, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट क्रोमियम. आता आपण बघा, एक टेस्ट केस एक्झिक्यूट केली तर 3 ब्राउझरवर बाय डिफॉल्ट रन व्हायला लागली. सो वेबकिटवर पण होईल, फायरफॉक्स पण वर होईल आणि क्रोमियम वर पण होती. सो जस्ट दे आर गोइंग टू बी, इथं काय केलेलं आहे, ही सगळ्यात इम्पॉर्टंट फाईल आहे कुठली, प्लेराईट डॉट कॉन्फिग डॉट जे एस, ज्याच्यामध्ये कॉन्फिगरेशन सेटिंग सगळ्या इथं आपण काय केलेल्या आहेत, प्लेराईटच्या मेंटेन केलेल्या आहेत, किंवा कंटेन्स इथं सगळ्या सेटिंग्स इथं या फाईलमध्ये आहेत. सो आता आपल्याला बघायचं की कसं आपण फर्स्ट आपलं सेटअप झालेलं आहे आणि आपण डिफॉल्ट टेस्टमध्ये एक टेस्ट होती ती आपण लास्ट स्टेजमध्ये एक्झिक्यूट पण केलेली, राईट. सो नाऊ टुडे ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट, आपल्याला आज काय बघायचंय की टेस्ट केस कशी लिहायची आपल्याला प्ले राईटमध्ये. आतापर्यंत आपण जावा स्क्रिप्टमध्ये भरपूर प्रोग्राम आपण लिहिलेले, डिफरंट डिफरंट आपण क्लासेस क्रिएट केलेले, प्रोग्राम्स लिहिलेले. आता आपल्याला इथं टेस्ट केसमध्ये काय करायचं, वी आर गोइंग टू बी क्रिएट अ न्यू टेस्ट केस. सो आता टेस्ट केस आपण अर्लियर बघा, प्रोग्राम लिहिताना आपण काय करत होतो, डॉट जे एस एक्सटेन्शन यूज करत होतो फक्त. कुठलं एक्सटेन्शन यूज करत होतो, एखादा प्रोग्राम आपण लिहिला की एक्सटेन्शन काय द्यायचं त्याला, डॉट. जावास्क्रिप्टचे प्रोग्रामला आपण एक्सटेन्शन काय देत होतो, डॉट. येस. Yes. डॉट जे एस आपण एक्सटेन्शन देत होतो. आता इथे एक ऑब्झर्व करा, आपल्याला इथे जे प्रोग्राम बाय डिफॉल्ट याने क्रिएट करून दिलेला आहे प्ले राईटमध्ये जो इन्स्टॉल झालेला आहे, म्हणजे इन्स्टॉल करताना एक डिफॉल्ट एक्झाम्पल डॉट स्पेक डॉट जे एस नावाचा. सो इथं काय आहे, डॉट जे एस नाही आहे, डॉट जे एसच्या आधी काय एक्सटेन्शन आहे, स्पेक. स्पेक. सो हा कंपल्सरी हे लक्षात ठेवायचं. प्लेराईट मध्ये कोड लिहिताना आपण ज्यावेळेस प्रोग्राम आपण क्रिएट करायला लागलो, तर वी आर गोइंग टू बी यूज काय करणार आहेत, जे काही प्रोग्रामचं नाव असेल आधी. सपोज आता मला एक इथं प्रोग्राम क्रिएट करायचा आहे, सो मी टेस्टमध्ये चाललो, टेस्ट फोल्डरमध्ये आहे, मला तिथं काय करायचं, एक नवीन फाईल क्रिएट करायची. सो सपोज माझं प्रोग्रामचं नाव सपोज फर्स्ट टेस्ट आहे. सो मी इथं काय करायला लागलो, फर्स्ट आय एम गोइंग टू बी गिव्ह द नेम ॲज अ फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्ट नंतर कंपल्सरी तुम्हाला स्पेक डॉट जे एस काय द्यायचंय, स्पेक. काय यूज करायला लागलो आपण, SPEC, म्हणजे प्रोग्रामचं नाव डॉट स्पेक डॉट, त्यानंतर एक्सटेन्शन. सपोज आता आपण इथे जावा स्क्रिप्ट यूज करायला लागलो म्हणून जावा, जर आपण टाईप स्क्रिप्ट यूज करत असतो तर इथं आपल्याला TS द्यावं लागलं असतं. वी आर गोइंग टू बी मेन्शन ॲज अ टाईप स्क्रिप्ट साठी एक्सटेन्शन TS आहे, आपल्याला जावा स्क्रिप्टसाठी एक्सटेन्शन JS आहे, म्हणून आपण काय करायला लागलो, फर्स्ट एस डॉट स्पेक डॉट JS. सो हे केलं की आपलं काय झालेलं आहे, एक फाईल क्रिएट झालेली आपण बघू शकतो. एक फाईल काय झालेली, क्रिएट झाली, म्हणजे आपला प्रोग्राम इथं क्रिएट झालाय. आता आपल्याला इथं फर्स्ट टेस्ट आपल्याला आज डेव्हलप करायची. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपल्याला काय करावं लागतं, इथं प्ले राईटची टेस्ट आपण इथं जावा स्क्रिप्ट आपण
लिहित असताना कुठलं पॅकेज वगैरे काही आपण इम्पोर्ट करत नव्हतो. स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट आपल्याला जो काही व्हेरिएबल डिक्लेअर करणं, क्लास डिक्लेअर करणं, फंक्शन डिक्लेअर करणं, डिरेक्टली आपण यूज करत होतो. तिथं काही आपण इम्पोर्ट वगैरे काही करत नव्हतो. पण इथं आपल्याला ही टेस्ट केस लिहायची, तर टेस्ट केस लिहिण्यासाठी आपल्याला प्ले राईटचे मॉड्यूल जे आहेत, जर आपण इथं बघितलं नोड मॉड्यूलमध्ये प्ले राईट इथे दिसतंय आपल्याला, प्ले राईट टेस्ट मॉड्यूल दिसतंय. हे आपल्याला कंपल्सरीली पहिल्यांदा स्टार्टिंगला काय करावं लागतं, इथं प्ले राईटची टेस्ट लिहिताना इम्पोर्ट करावं लागतं. काय करावं लागतं? इम्पोर्ट करावं लागतं. सो आपण दोन वेने इम्पोर्ट करू शकतो. हां, दोन वेनं आपल्याला इथे काय करता येतं, इम्पोर्ट करता येतं. पहिलं जर आपण बघितलं इथं, हां, सो स्ट्रेट फॉरवर्ड जर आपण बघितलं तर इथे इम्पोर्ट यूज करून यांनी काय केलेलं आहे, इम्पोर्ट केलेलं आहे. सो जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी डू, काय करायला लागलो मी, इम्पोर्ट. इम्पोर्टमध्ये काय करतोय आपण, काय इम्पोर्ट करायचं आहे आपल्याला, वी आर गोइंग टू बी इम्पोर्ट टेस्ट आणि एक्सपेक्ट. हे दोन मला इथं इम्पोर्ट करायचे आहेत. टेस्ट आणि एक्सपेक्ट कशातून इम्पोर्ट करायचे आहेत, फ्रॉम कुठल्या पॅकेजमधून, प्ले राईट टेस्टमधून मला इम्पोर्ट करायचे. सो हे झालं एक वन वे. एका वेनं आपण हे काय करायला लागलो, हे जर मी असं हे केलं, सो हे इम्पोर्ट झालं. इथे काय झालं, जस्ट वी आर गोइंग टू बी इम्पोर्टिंग. जसं आपण इथे एक्झाम्पलमध्ये बघतोय, इम्पोर्ट केलंय टेस्ट आणि एक्सपेक्ट. कशातून इम्पोर्ट केलेलं आहे, प्ले राईट टेस्टमधून. ह्या मॉड्यूलमधून काय केलेलं आहे, हे टेस्ट आणि एक्सपेक्ट. आणि टेस्ट आणि एक्सपेक्ट काय इम्पोर्ट करायला लागलो, तर टेस्ट केस लिहिताना आपण काय करतो, टेस्ट कीवर्ड यूज करतो. वी आर गोइंग टू बी यूज विच कीवर्ड, टेस्ट. सो त्याच्यासाठी आपण इथं काय केलं, इम्पोर्ट टेस्ट. आणि प्रत्येक ह्याला टेस्ट केसमध्ये आपल्याला व्हॅलिडेशन लावायचे. आपल्याला काय लावायचे, व्हॅलिडेशन म्हणजे असर्शन लावायचे, असर्शन व्हॅलिडेट करायचंय. तर त्या व्हॅलिडेशनसाठी आपण काय यूज करायला लागलो, वी आर गोइंग टू बी यूज नेक्स्ट काय यूज करतोय, एक्सपेक्ट. तर या वेनं आपण इथं काय केलेलं आहे, इम्पोर्ट. इम्पोर्ट काय केलं, इम्पोर्ट काय केलं, टेस्ट कॉमा एक्सपेक्ट केलं. कशातून इम्पोर्ट करायला लागलोत, प्ले राईट टेस्टमधून. आपण सिंगल कोटमध्ये पण देऊ शकतो किंवा डबल कोटमध्ये पण देऊ शकतो. जस्ट वी आर गोइंग टू बी आयदर स्पेसिफाय सिंगल कोट और आयदर स्पेसिफाय इन डबल कोट. सो या वेन एकतर म्हणजे हे कुठलंही मॉड्यूल आपल्याला टेस्ट केसमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला दोन वे आहेत. एक आहे हा कुठला, इम्पोर्ट. एक तर इम्पोर्ट यूज करा, किंवा दुसरा वे आहे जस्ट वी आर गोइंग टू बी राईट डाऊन. काय करायला लागलो मी, आणखी एक कीवर्ड यूज केलंय, तर कुठलं, कॉन्स्ट नावाचं. आणि कॉन्स्टमध्ये पण मी काय करायला लागलो, काय इम्पोर्ट करायचे मला, सेम टेस्ट कॉमा एक्सपेक्ट. काय यूज करायचे, टेक्स्ट कॉमा एक्सपेक्ट. त्याच्या पुढे काय करायला लागलो, इक्वल टू. काय म्हणतोय मी इथं, इम्पोर्टच्या ऐवजी मी इथे जस्ट मी काय केलेलं आहे, रिक्वायर. काय यूज केलं, कुठलं कीवर्ड, रिक्वायर. आणि रिक्वायर मध्ये आपण काय करायला लागलोत, वी आर गोइंग टू बी यूज राऊंड ब्रॅकेटमध्ये वी आर गोइंग टू बी कॉल द मॉड्यूल. कुठलं, कुठलं लायब्ररी कॉल करायला लागलो, ॲट द रेट प्ले राईट टेस्ट लायब्ररी काय करतोय, कॉल करतोय. सो आयदर तुम्ही ते इम्पोर्ट यूज करा, किंवा ह्या कॉन्स्ट जे आहे आपण कॉन्स्ट यूज करा, आणि याच्यामध्ये रिक्वायरनं तुम्ही कॉल करा. सो दोन्हीचं मिनिंग सेम आहे. सो दोन्ही केस म्हणजे आयदर लाईन नंबर 3 मधला कोड असेल किंवा लाईन नंबर 1 मधला कोड असेल, दोन्ही पण काय करायला लागलंय, इम्पोर्ट करायला लागले. काय इम्पोर्ट करायला लागले, कुठल्या लायब्ररी इम्पोर्ट करायला लागले आपल्या या फाईलमध्ये, कुठल्या लायब्ररी इम्पोर्ट करत आहे, प्ले राईटच्या लायब्ररी इम्पोर्ट करण्यासाठी आपण आयदर वी आर गोइंग टू बी यूज इम्पोर्ट और आयदर वी आर गोइंग टू बी यूज कॉन्स्ट. हे दोन्हीपैकी कुठलंही यूज करू शकतो, ते एक यूज करायचंय. मग तुम्हाला जे इझी वाटतंय, सपोज तुम्हाला वाटलं कॉन्स्टनं तुम्हाला त्या लायब्ररी इम्पोर्ट करायच्या आहेत, त्या तुम्ही त्यांना यूज करू शकता. आयदर तुम्हाला वाटलं की फर्स्ट इम्पोर्ट सिम्पल आहे, तर ते पण तुम्ही इथे यूज करू शकता. सो टेस्ट कशासाठी इथे यूज करायला लागलो, तर टेस्ट केस डिफाईन करण्यासाठी टेस्ट. आणि एक्सपेक्ट कशासाठी यूज करायला लागलो, तर असर्शनसाठी. एक्सपेक्ट कशासाठी आहे, असर्शन. आपण जे काही व्हॅलिडेशन्स लावणार आहेत, ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपल्याला कम्पेअर करायचे आहे प्रत्येक टेस्ट केसमध्ये. तर त्याच्यासाठी आपण काय यूज करायला लागलो, तिथं वी आर गोइंग टू बी यूज द एक्सपेक्ट. सो मग आयदर मग तुम्हाला जे वाटतं, सपोज आता आपण काय करू, दोन्ही ठेवू तिथं. पण एकाला ॲट अ टाइम एक रन करताना आपल्याला काय करावं लागेल, एकाला कमेंट करावं लागेल. सो मी म्हणजे हे जे आहे कॉन्स्टवाल्याला मी सध्या कमेंट करतोय, राहू दिलं मी कुठलं, इम्पोर्ट राहू दिलं. सो आता मला पहिली टेस्ट केस लिहायची, तर टेस्ट केस लिहिताना आपण काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी यूज काय कीवर्ड यूज करायला लागलो,
टेस्ट. काय यूज करतोय कीवर्ड? टेस्ट. आणि टेस्टमध्ये आपल्याला जे काही टेस्ट केस लिहायची ती टेस्ट केस आपण लिहिणार. सो टेस्ट आपण कीवर्ड इथं कॉल केला. आता त्याच्यामध्ये काय करायचंय? टेस्टमध्ये वेन वी आर गोइंग टू बी कॉल द कीवर्ड टेस्ट, तर टेस्टमध्ये आपल्याला ती टेस्ट केस कशासाठीची आहे, काय, कशासाठी आपण टेस्ट केस लिहायला लागलो. म्हणजे त्या टेस्ट केसचं नाव असेल किंवा डिस्क्रिप्शन असेल, तर ते आपल्याला डिफाईन करण्यासाठी आपण टेस्ट केसमध्ये इथं वी आर गोइंग टू बी यूज सिंगल कोट यूज करा किंवा डबल कोट यूज करा, नो एन इश्यू. सो त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफाय करायचे कशासाठीची टेस्ट, कशासाठी टेस्ट केस आहे. सपोज मी इथं काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी राईट डाऊन व्हेरीफाय पेज टायटल असं म्हणलं. हा, सपोज आता इथे मी डिफॉल्ट आलेले गुगल वगैरे यायला लागले, ते जस्ट वी आर गोइंग टू बी, मी तर म्हणतो जस्ट व्हेरीफाय पेज टायटल. आय एम गोइंग टू बी मेन्शन व्हेरीफाय. कशासाठी टेस्ट केस आहे? पेजचं टायटल मला व्हेरीफाय करायचं. एखाद्या पेजवर जायचे आणि त्याचं टायटल जे काही आहे, ऍक्च्युअल टायटल आणि एक्सपेक्टेड टायटल सेम आहे का नाही ते मला व्हेरीफाय करण्यासाठी मी टेस्ट केस लिहायला लागलो. सो त्याच्यामुळे मी लिहिलं इथं टेस्टचं नाव काय केलं, टेस्टमध्ये सिंगल कोटमध्ये लिहा किंवा डबल कोटमध्ये लिहा, व्हेरीफाय पेज टायटल. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर इथं ॲरो फंक्शन कॉल करायचंय आपल्याला. काय करायचंय? ॲरो फंक्शन कॉल करायचंय. ॲरो फंक्शन कसलं? अनोनिमस ॲरो फंक्शन कॉल करायचंय. सो मी काय करायला लागलो, आपण अनोनिमस ॲरो फंक्शन बघितलं होतं कसं कॉल करतो. सो जस्ट वी आर गोइंग टू बी, ह्या वेळेनं मी काय केलेलं इथं, अनोनिमस ॲरो फंक्शन कॉल केलं. काय केलं? अनोनिमस ॲरो फंक्शन कॉल केलेलं आहे. ॲरो फंक्शन मी इथं कॉल केलं. आता हे ॲरो फंक्शन मध्येच जे काही आहे ती टेस्ट केस आपल्याला काय करायची, म्हणजे ज्या काही टेस्ट स्टेप्स असतील त्या इथं लिहायच्या. पण टेस्ट स्टेप्स लिहित असताना सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तर आपल्याला इथं प्ले राईटनं काय केलेले आहेत की कपल ऑफ फिक्चर्स दिलेले आहेत. सो सगळ्यात दोन इम्पॉर्टंट फिक्चर आहेत, एक आहे ब्राउझर फिक्चर आणि दुसरं आहे पेज फिक्चर. सो जर आपण इथं जस्ट वी गो टू द प्ले राईट ऑफिशियल वेबसाईट, जर आपण इथे प्ले राईट डेववर गेलोत, आणि डॉक्युमेंट्समध्ये गेलो, तिथं डॉक्समध्ये गेलो, तर जस्ट हिअर यू कॅन सी दॅट फिक्चर्सवर मी चाललो. तर फिक्चर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं बघायला भेटेल हे टाईप आहेत फिक्चरचे. सो पेज पेज फिक्चर आहे, कॉन्टेक्स्टमध्ये ब्राउझर कॉन्टेक्स्ट फिक्चर आहे, ब्राउझर फिक्चर आहे, ब्राउझर नेम आहे, अ, परत रिक्वेस्ट आहे. सो API साठी आपण रिक्वेस्ट फिक्चर यूज करतो. बाकीचे आहे ते नॉर्मल आपल्याला पेज फिक्चर असेल, कॉन्टेक्स्ट फिक्चर असेल, ब्राउझर फिक्चर असेल आपण यूज करतो. आणि आपल्याला बघायचं आहे स्टेप बाय स्टेप वी आर गोइंग टू बी लर्न दीज फिक्चर्स ऑल्सो. पण इनिशियल आहे आपल्याला आत्ता जे यूज करायचंय ते काय करायचंय, आपल्याला एका पेज सोबत एक पेज आपल्याला, म्हणजे सपोज आता आपल्याला पेज कॉल करायचंय, एका पेजवर जायचंय, त्या पेजचं URL कॉल करायचंय. हा, सो त्याच्यासाठी आपल्याला इथं कुठलं फिक्चर कॉल करावं लागेल? आयसोलेटेड पेज, म्हणजे पेज फिक्चर कशासाठी यूज करायला लागलो? आयसोलेटेड पेज फॉर धिस टेस्ट रन. एक आयसोलेटेड एक पेज आपल्याला काय करायचंय, टेस्ट करायचंय, सिंगल पेज आयसोलेटेड. सो वी आर गोइंग टू बी यूज पेज फिक्चर. कॉन्टेक्स्ट फिक्चर मध्ये काय सांगितलेलं आहे, तर कॉन्टेक्स्ट फिक्चर यूज फॉर ब्राउझर. काय कशाचं टाईप आहे ते, ब्राउझर कॉन्टेक्टचं. सो आयसोलेटेड कॉन्टेक्स्ट फॉर दिस टेस्ट रन द पेज फिक्चर बिलॉंग्स टू दिस कॉन्टेक्स्ट एज वेल. पेजला पण इथे हे काय करू शकतो, ब्राउझर कॉन्टेक्स्टला ते सपोर्ट करू शकतो आयसोलेटेडला. पण ब्राउझर फिक्चर काय करायला लागले, ब्राउझर्स आर शेअर्ड अक्रॉस टेस्ट टू ऑप्टिमाइज रिसोर्सेस. सो जस्ट वी आर गोइंग टू बी सी दॅट की हे ब्राउझर फिक्चर आपण कसे यूज करणार आहेत. कपल ऑफ डिफरंट डिफरंट पेजेसला आपल्याला जर नेव्हिगेट करायचं असेल तर हे कसं आपल्याला ब्राउझर फिक्चर सपोर्ट करतं. सो आत्ता आपल्याला बघायचं की इथं ज्यावेळेस आपल्याला काय करायचं, टेस्ट केस लिहायची, एक टेस्ट लिहायची, फर्स्ट टेस्ट लिहायची, तर त्या केसमध्ये आपल्याला इथं कॉल काय करावं लागतं. सो मग हे जे अनोनिमस फंक्शन आपण इथं डिफाईन केलेलं आहे, सो हे अनोनिमस किंवा हे ॲरो जे फंक्शन आपण इथे डिफाईन केलेलं आहे, त्या ॲरो फंक्शनमध्ये आपल्याला इथे कॉल काय करायचं, त्या राऊंड ब्रॅकेटमध्ये वी आर गोइंग टू बी कॉल द फिक्चर कॉल्ड. कुठलं फिक्चर कॉल केलं आपण? पेज फिक्चर काय केलेलं इथं कॉल केलेलं आहे. सो ते पेज फिक्चर का कॉल करायला लागलो, तर सगळ्या प्लेराईटच्या ज्या काही कमांड आहेत त्या फिक्चरमध्ये, मग ब्राउझर फिक्चर असेल, पेज फिक्चर असेल. जर सपोज आता मला काय करायचंय की सुरुवातीला पेजचं टायटल व्हेरीफाय करायचं, एखाद्या पेजचं टायटल काय करायचं, व्हेरीफाय करायचं, तर मी इथं काय करणार आहे, जस्ट आय एम गोइंग टू बी यूज
पेज डॉट, हा, डॉट नंतर तुम्ही बघू शकता तिथं, कॅन वी सी कपल ऑफ कमांड्स, कॅन वी सी सेव्हरल कमांड्स. पेज नंतर, पेज डॉट केल्यानंतर काय तिथं, सो ह्या सगळ्या काय आहेत त्या पेज फिक्सरच्या काय आहेत, कमांड्स आहेत. सो मला काय करायचंय, सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा त्या पेजवर नेव्हिगेट करायचं. सो नेव्हिगेट करण्यासाठी इथं काय कमांड आहे, गो टू कमांड आहे. कुठली कमांड यूज करणार आहे मी, पेज डॉट गो टू. पेज डॉट गो टू कमांड यूज केल्यानंतर मग आपल्याला इथं गो टू मध्ये राऊंड ब्रॅकेटमध्ये त्या पेजचं URL स्पेसिफाय करायचं आहे. कुठल्या पेजला नेव्हिगेट करायचं आहे तुम्हाला. सपोज तुम्हाला गुगलला नेव्हिगेट करायचंय, google.com तुम्ही स्पेसिफाय करणार आहेत. सो ज्या कुठल्या पेजला तुम्हाला नेव्हिगेट करायचंय, सपोज मला इथं काय करायचंय, जस्ट आय वॉन्ट टू नेव्हिगेट उत्कर्ष अकॅडमी, ह्या पेजला मला नेव्हिगेट करायचंय. आणि ह्या पेजचं टायटल जसं की इथं आपण बघतोय तिथं सॉफ्टवेअर टेस्टिंग, टायटलमध्ये काय सॉफ्टवेअर टेस्टिंग. सो सपोज हे टायटल मला काय करायचं, व्हेरीफाय करायचं. सो मी पेजचं काय केलं, मी पेजचं URL कॉपी केलं आणि गो टू मध्ये, ह्या गो टू कमांडमध्ये मी URL काय केलं, इथं पेस्ट केलं. ज्या कुठल्या, सपोज मला गुगलला द्यायचं असेल, गुगलचं टायटल व्हेरीफाय करायचं असेल, सो पेज डॉट गो टू मध्ये काय केलं आपण इथं, स्पेसिफाय करायला लागलो. आता हे स्पेसिफाय केल्यानंतर सपोज आता मला काय करायचंय, आय वॉन्ट टू व्हेरीफाय करायचं टायटल. मला काय करायचे, पेजचं टायटल काय करायचे, व्हेरीफाय करायचे. सो पेजचं टायटल व्हेरीफाय करण्यासाठी मी काय करायला लागलो, इथे कॉन्स्ट टायटल नावाचं काय घेतलं मी, एक व्हेरिएबल डिक्लेअर केला. आणि त्या व्हेरिएबलमध्ये काय करायला लागलो मी, पेज डॉट मेथड आहे पेज कुठली, टायटल नावाची. ह्या टायटलनं मी पेजचं टायटल काय करायला लागलो, ते ह्या पेजवर ज्यावेळेस आपलं जाईल कर, म्हणजे आपलं आपण ह्या पेजवर नेव्हिगेट करू. ह्या पेजला नेव्हिगेट केल्यानंतर पेज डॉट टायटल कमांड काय करणार आहे, त्या पेजचं जे काही टायटल असेल, जसं की आपण बघितलं उत्कर्ष अकॅडमी, ह्या पेजचं टायटल इथं काय आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे. किंवा आपण इथे याला इन्स्पेक्ट करू, आणि इन्स्पेक्टमध्ये जस्ट आय एम गोइंग टू शो यू, ज्यावेळेस मी पेजला इथे इन्स्पेक्ट केलं, तर इन्स्पेक्ट केल्यानंतर जस्ट हिअर यू आर गोइंग टू बी ऑब्झर्व वन थिंग. जर इथं हेड टॅगमध्ये गेलो तर हेड टॅगमध्ये टायटल टॅग आहे. या टायटल टॅगमध्ये तुम्ही बघू शकता काय टायटल आपण स्पेसिफाय केलेलं आहे. व्हॉट इज द टायटल, द सेम टायटल कॅन वी सी, सॉफ्टवेअर टेस्टिंग, सॉफ्टवेअर टेस्टिंग. हा, सो हे टायटल काय करणार आहे, ते फेच करणार आहे. आणि कुठं स्टोअर करायला लागलं, कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायला लागलं, इथं आपण एक व्हेरिएबल डिक्लेअर केलंय कॉन्स्ट टायटल नावाचं. त्याच्यामध्ये पेज डॉट टायटल मेथड काय करायला लागली, पेजचं टायटल कॅप्चर करते आणि ह्या टायटलमध्ये काय करते, स्टोअर करते. आता ह्या टायटलमध्ये त्या पेजचं टायटल स्टोअर केल्यानंतर आपल्याला काय करायचं, व्हेरीफाय करायचं की टायटल तेच आहे की नाही. मग व्हेरीफाय करण्यासाठी परत काय यूज करायला लागलो आपण, वी आर गोइंग टू बी यूज व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशनसाठी काय यूज केलेलं आहे आपण इथं, एक्सपेक्ट. काय यूज केलेले, एक्सपेक्ट. एक्सपेक्ट मध्ये काय करायला लागलो आपण, काय केलेलं आहे, आता आपण टायटल नावाचं जे व्हेरिएबल घेतलेलं आहे, ते आपण टायटल नावाचं व्हेरिएबल मी इथं काय केलं, कॉल केलं. टायटलमध्ये मला काय करायचंय, तर पेजचं टायटल, किंवा जस्ट हे टायटल मध्ये आपण जस्ट हिअर वी कॅन सी दॅट टू have length, to have property, to match. So just here we can see that couple of things are there. So किंवा टायटल, टायटल मध्ये मी काय करायला लागलो, टू टायटल टू कंटेन, काय म्हणतोय मी इथं मेथड काय यूज करायला लागलो, टू कंटेन. टू कंटेन मध्ये काय काय कंटेन काय आहे तिथं, सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे. सॉफ्टवेअर टायटलमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे की नाही हे मला काय करायचं, चेक करायचं. सो जस्ट आय एम गोइंग टू बी, हे ह्याच्यामध्ये टायटलमध्ये जे आहे तो जे काही फेच केलेलं आहे आणि पेजमधलं टायटल हे दोन्ही सेम आहे की नाहीये हे काय करायचंय मला इथं चेक करायचंय. सो मग टायटलमध्ये इथं जे फेच केलेलं आहे आणि आपल्या पेजवरच्या टायटलमध्ये तर सेम कंटेंट आहेत का नाही हे व्हेरीफाय करण्यासाठी मी इथं काय करायला लागलो, जस्ट आय एम गोइंग टू बी ॲड दॅट व्हॅलिडेशन. आता मी हे व्हॅलिडेशन ऍड केलं आणि जर सपोज मी ही स्क्रिप्ट रन करायला लागलो, मला ही स्क्रिप्ट काय करायची, रन करायची. तर रन करण्यासाठी काय कमांड आहे, कुठली कमांड बघितली आपण,
मला ही स्क्रिप्ट रन करायची आहे. तर सपोज सपोज कन्सिडर करा की माझी स्क्रिप्ट झाली. हां, झालेली नाहीये, पण जस्ट वी आर गोइंग टू बी कन्सिडर पार्शियल स्क्रिप्ट झालेली आहे. आणि मला आता ही स्क्रिप्ट रन करायची, कारण आपण काय केलंय, टेस्ट केस लिहिली. टेस्ट केसला टायटल दिलं. पेज पिक्चर कॉल केलं ॲरो फंक्शनमध्ये, अनोनिमस ॲरो फंक्शनमध्ये. आणि पेज फंक्शननं आपण काय केलं, यू आर एल कॉल केलेलं आहे. कुठल्या यू आर एलला नेव्हिगेट करायचं आहे. टायटलमध्ये ते टायटल पेजचं स्टोअर करायला लागलोत, आणि ते व्हेरीफाय करायला लागलोत की सॉफ्टवेअर टेस्टिंग त्या टायटलमध्ये आहे का, या फेच केलेल्या टायटलमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग ॲक्च्युअल आपण बघितलं होतं. हे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे, आणि म्हणजे सॉरी, ही ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे. आणि इथं जे आहे ते एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपण पेजकडून फेच करायला लागलो. सो ते दोन्ही इथं आहे का नाही आपण काय करतोय, व्हेरीफाय करायला लागलो. सो आता जर मी ही रन करायचं, तर रन करण्यासाठी आपण काल कुठली कमांड बघितली होती? विच कमांड वी हॅव सीन टू रन द टेस्ट केसेस इन प्ले राईट? npx playwright test. एनपीएक्स प्ले राईट टेस्ट. आता सपोज मी एनपीएक्स प्ले राईट टेस्ट कमांड जर यूज केली, तर दोन्ही टेस्ट केसेस रन होणार आहेत. कारण टेस्ट फोल्डर मधल्या सगळ्या टेस्ट केसेस काय होतील, Zero. तो ट्रिगर करेल. पण मला कुठली टेस्ट केस रन करायची, कुठली रन करायची? फर्स्ट टेस्ट डॉट First test. डॉट स्पेक डॉट जेएस. म्हणून मी काय केलं, आय वॉन्ट टू रन द. हां, सो आता बघितलं, आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं, तर हा एक्झाम्पल डॉट टेस्ट रन होत नाहीये इथे. रन काय व्हायला लागली, तर आता इथं जर जस्ट यू आर गोइंग टू बी ऑब्झर्व. आता ही इथं जर आपली टेस्ट जी आहे ती टेस्ट पास झाली का, तर नाही, टेस्ट झाली आपली फेल. आणि ब्राउझर इथं आपण एच टी एम एल रिपोर्ट पण आपण इथं बघू शकतो. एच टी एम एल रिपोर्ट काय व्हायला लागलाय, ओपन व्हायला लागलाय. सो जर आपण इथं ऑब्झर्व केलं, आपली टेस्ट काय झाली या ह्याच्यामध्ये, एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंग. पण त्या पेजला नेव्हिगेट झालंय का, किंवा पेज डॉट टायटलनं ते फेच केलंय का, किंवा टू कंटेंटमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे का. सो जस्ट वी आर गोइंग टू बी सी दॅट की टेस्ट इज गेटिंग फेल्ड. आता टेस्ट का फेल झाली? हं? ही अर्लियर आपण बघितलं होतं की आपल्या टेस्ट ज्यावेळेस आपण रन करत होतो त्याच्यामध्ये, जे एसनं आपण कोड रन करायचं, असं असं कधी कधी कोड आपला फेल होत नव्हता. पण आपली जी स्क्रिप्ट आहे ती इथं काय झालेली, फेल झालेली. सो जर आपण इथं थोडंसं हिअर वी कॅन सी, तिन्ही ह्याच्यामध्ये सेम आपल्याला, तिन्ही ब्राउझरमध्ये जर आपण बघितलं, क्रोमियम असेल, एज असेल, किंवा वेबकिट असेल, तर सगळीकडे टेस्ट त्याच ठिकाणी काय झालेली, फेल झालेली. सो आता ॲक्च्युली काय होतं, तर आपण थोडंसं जर इथं ऑब्झर्व केलं, हं, मी पेज डॉट गो टू वर गेलो. इथं मी काय केलो, पेज डॉट, कुठल्या ह्याच्यावर चाललो, पेज डॉट गो टू वर जर चाललो, तर तुम्ही इथं बघू शकतात, गो टू मध्ये इथं काय म्हणतं, हे Promises. काय रिटर्न करतं, काय रिटर्न करतं, कॅन वी सी हिअर, ग्रीन कलर मध्ये काय दिलंय, प्रॉमिस. काय रिटर्न करतं, प्रॉमिस. हा, इथं पण बघितलं आपण, एक्सपेक्ट मध्ये गेलोत. सो एक्सपेक्ट मध्ये पण काय रिटर्न करायला लागलं, अगेन दे आर गोइंग टू बी रिटर्न प्रॉमिस. मग टायटल मध्ये जाऊ, टायटल मध्ये पण रिटर्न काय करायला लागलं, प्रॉमिस. मग आपण अर्लियर बघितलं होतं, हे जेव्हा स्क्रिप्ट चालू होण्याच्या आधीचा जो लास्टचा आपण एक सेशन बघितला होता, क्लास ऑब्जेक्टच्या आधीचा, तर त्याच्यामध्ये आपण असिंक अवेट नावाचा कन्सेप्ट बघितला होता. सो इथं ही जी आहे असिंक्रोनस आहे. मग हे असिंक्रोनस आहे म्हणून आपल्याला काय करावं लागतं, असिंक काय करावं लागतं, फंक्शनच्या आधी काय करावं लागतं, असिंक कीवर्ड कॉल करावं लागतो. आणि मग ज्या काही आता हे सगळे जे काही स्टेटमेंट आहेत, प्रॉमिस रिटर्न करायला लागलेत, म्हणजे ह्याला वेळ लागणार आहे. सो म्हणून आपल्याला इथे यूज काय करावं लागेल, प्रत्येक स्टेटमेंटच्या आधी काय यूज करावं लागेल, काय यूज करावं लागेल, अवेट. जे जे प्रॉमिस रिटर्न करायला लागले तिथं तिथं मी काय रिटर्न करायला लागलो, अवेट. जस्ट आय एम गोइंग टू बी रिटर्न प्रत्येक स्टेटमेंटच्या आधी. जसं की मी काय म्हणलं, आता मी अवेट इथं कॉन्स्टंटच्या आधी काय नाही, का नाही लावला, तर कॉन्स्टंटच्या आधी अवेट लावायची गरज नाही. अवेट कुठं, जे प्रॉमिस रिटर्न करतात तिथंच आपल्याला अवेट रिटर्न करायचं, लावायचं. मग टायटल प्रॉमिस रिटर्न करायला म्हणून टायटलच्या आधी, पेजच्या आधी मी इथं काय लावलं,
अवेट लावलं. हां, एक्सपेक्ट पण प्रॉमिस रिटर्न करायला म्हणून मी इथं काय लावलं, अवेट लावलं. अगेन गो टू मेथड काय रिटर्न करायला लागली, प्रॉमिस रिटर्न करायला म्हणून मी काय लावलं, अवेट लावलं. आता अवेट लावलं इथं एरर आलं, कशामुळं आला, का तर तुम्ही फंक्शन तुमचं अवेट कधी यूज करू शकतो आपण, Sync. फंक्शन कसं असायला पाहिजे, फंक्शन कसं असायला पाहिजे, असिंक. Async. तरच अवेट काय करू शकतो आपण, यूज करू शकतो. आता गेले का एरर सगळे, आहे काही कुठे एरर. हं? ज्यावेळेस आपण इथं असिंग कीवर्ड कॉल केला फंक्शनच्या आधी, हं, या पेज फिक्चरच्या आधी इथं फंक्शन आपण डिक्लेअर केलं टेस्टमध्ये आपण, ॲरो फंक्शन जे कॉल केलेले त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण असिंक कीवर्ड कॉल केला, आता कुठं आहे का एरर अवेटला, तर नाहीये. कारण अवेट हा कशाचा पार्ट आहे, असिंग फंक्शनचाच पार्ट आहे. तुम्ही डायरेक्टली अवेट डायरेक्टली कॉल करू शकत नाही. आता जर आपण परत मी ही टेस्ट केस रन केली, जस्ट आय एम गोइंग टू बी रन द सेम टेस्ट केस अगेन. सो तिन्ही टेस्ट केस काय झालेले आहेत, पास झालेले आहेत. हा, सो सपोज आता मला रिपोर्ट बघायचा आहे. सो जस्ट हिअर वी कॅन सी दॅट कुठली कमांड आहे, npx प्ले राईट, npx प्ले राईट शो हायफन report. So just I'm going to be open that command. Now we can see that तिन्ही टेस्ट केस काय झालेले आहेत. सो ह्या पेजवर नेव्हिगेट झालं, पेजवर नेव्हिगेट झाल्यानंतर त्यानं ते टायटल कॅप्चर करून त्याच्यामध्ये स्टोअर केलं आणि तो चेक करतोय. जस्ट हिअर वी कॅन सी दॅट टू कंटेन मध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे का. आणि सपोज मला ती कन्सोलला प्रिंट करायचंय, हे टायटल जे काय आहे ते मला सपोज कन्सोलला प्रिंट करायचंय, तर जस्ट हिअर आय एम गोइंग टू बी यूज, काय करू आपण, कन्सोल डॉट लॉग. कन्सोल डॉट लॉग मध्ये काय प्रिंट करायला लागलो मी, टायटल. काय प्रिंट करतोय मी, टायटल. आता कन्सोल डॉट लॉग मध्ये मी टायटल प्रिंट करायला लागलो. सो अगेन आय एम गोइंग टू बी कंट्रोल सी अँड rerun the सेम कोड. तुम्हाला तिथं कन्सोलला 3 वेळेस आपल्याला सॉफ्टवेअर टेस्टिंग प्रिंट झालेलं दिसत. कारण 3 ब्राउझरवर आता ऍट ए टाइम आपली स्क्रिप्ट जी आहे, हा, तो आपण काय केलेलं आहे, प्ले राईट डॉट कॉन्फिग डॉट जे एस मध्ये 3 ब्राउझर आहेत तिथं डिफॉल्ट त्यांनी केले ते. सो त्याच्यामुळे 3 ब्राउझरवर आपण बघतोय. क्रोमियमवर गेला आपल्याला सॉफ्टवेअर टेस्टिंगच टायटल भेटलं, वेबकिटवर गेलं सॉफ्टवेअर टेस्टिंगच टायटल भेटलं, प्लस फायरफॉक्सवर पण गेलं सॉफ्टवेअर टेस्टिंगच टायटल घेतलं. आणि व्हॅलिडेशनमध्ये पण आपण ते कम्पेअर केलं, कंटेन केलं की ह्या टायटलमध्ये हे टायटल सॉफ्टवेअर टेस्टिंग नावाचं टायटल आहे का, आहे म्हणून तिथं काय झाली, टेस्ट केस पास झाली. जर मी इथं काहीतरी चेंज केलं असतं सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या ऐवजी मी दिलं असतं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, काय द्यायला लागलो मी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. आता जर मी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे जर दिलं मी इथं, तर आता पास होईल का, ऍक्च्युअल पेजवर काय सॉफ्टवेअर टेस्टिंग, आणि तुम्ही इथं काय करायला लागलात, एक्सपेक्टेड व्हॅल्यू काय द्यायला लागलात, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. पेजवर ऍक्च्युअल काय टेस्टिंग, तुम्ही दिलंय काय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. सो आता जर रन केली परत टेस्ट, काय होणार, टेस्ट काय होणार, तिन्ही टेस्ट तिन्ही ब्राउझरमध्ये काय होणार. हं? बघा रिटर्न त्यानं केलं काय, पेजवर जे भेटलं ते त्यानं प्रिंट केलं, पण तिन्ही टेस्ट केस काय झाल्या तुमच्या, तिन्ही टेस्ट केस काय झाल्या. हं? आपण इथं बघू शकतो या रिपोर्टमध्ये एक्सपेक्टेड सबस्ट्रिंग काय आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आणि रिसिव्ड स्ट्रिंग काय आहे, तुम्हाला पेजनं रिटर्न काय केलं, पेजवर जे आहे पेजवरचं काय ऑटोमॅटिकली चेंज नाही होणार, राईट. पेजवर जे आहे तो पेज रिटर्न करायला लागलाय. पेज डॉट टायटल मेथड काय करायला लागली, जे पेजचं ऍक्च्युअल टायटल आहे ते रिटर्न करायला लागले. पण तुम्ही जी एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे ती तुम्ही स्क्रिप्टमध्ये पास करायला लागलात. तुम्ही जी पास केलेली ती व्हॅल्यू काय आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. पण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि टेस्टिंग हे दोन्ही वेगळे वेगळे स्ट्रिंग आहेत, ते कंटेन केल्यानंतर ते नाहीच आहे. डेव्हलपमेंट आहे का त्या टेस्टिंगमध्ये, नाहीये. मग काय झालं, त्यानं रिटर्न केलं की बाबा नाही, एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू हे मिसमॅच व्हायला लागल्यात, त्याच्यामुळे तुमची टेस्ट काय झाली इथं, असर्शन काय झालं तुमचं इथं, फेल झालं.
तर त्याच्यामुळे इथं आपण काय झालं, तुमच्या तिन्ही टेस्ट केस तिन्ही ब्राउझरमध्ये सेम टेस्ट केस तीच आहे, पण तीन ब्राउझरमध्ये वेबकिटवर जावा, क्रोमियमवर जावा किंवा फायरफॉक्सवर जावा, तिन्हीवर पण टेस्ट केस काय झाली आपली इथं, रिझल्ट काय आला आपल्याला, फेल. तिन्हीकडे पण टेस्ट केस काय झाली तुमची, हा फेल झाली. कशामुळं, तर नाही इथं डेव्हलपमेंट नाही आहे, तिथं काय आहे, सॉफ्टवेअर टेस्टिंगच आहे. सो जर मी आता अगेन आय एम गोइंग टू बी यूज, मी टेस्टिंग केलं, रन केलं, तर पास टेस्ट केस काय होणार आहे माझी, कारण जे टायटल आहे ते आहे. किंवा जर सपोज मी म्हणलं फक्त सॉफ्टवेअर आहे का, त्याच्यामध्ये वर्ड काय चेक करायचं आहे मला, हां, टायटलमध्ये सॉफ्टवेअर वर्ड आहे का. सो टू कंटेन मेथड काय करणार आहे, सबस्ट्रिंग मध्ये आहे का, आहे. सो रिझल्ट काय येईल इथं, अगेन पास व्हायला पाहिजे की फेल व्हायला पाहिजे. पास झाली का, का पास झाली, हा सॉफ्टवेअर आहे ना, सॉफ्टवेअर टेस्टिंग, पूर्ण वर्ड काय टेस्टिंग, त्याच्यामध्ये मी चेक करायला लागलो सॉफ्टवेअर वर्ड आहे का, आहे, म्हणून टेस्ट केस काय झाली, पास झाली. सो जस्ट ह्या वेनं आपण काय करायला लागलो तिथं, हे व्हॅलिडेशन लावलं. हा सो आता सपोज मला काय करायची, अगेन आय एम गोइंग टू बी राईट डाऊन वन मोर टेस्ट केस, मला आणखी एक टेस्ट केस लिहायची. तर सेम जस्ट वी आर गोइंग टू बी यूज सेम अप्रोच आपल्याला इथे यूज करायचं आहे. काय करायचंय आता परत आपल्याला, बघा अर्लियर आपण हे इम्पोर्ट यूज केलं. आता सपोज मी इम्पोर्टला कमेंट करतो आणि हे कॉन्स्टंटचं जे कमेंट आहे ते काढून टाकलं. हं? आणि सेम टेस्ट केस आय एम गोइंग टू बी रन. आता मी अर्लियर काय केलं होतं, इम्पोर्टनं लायब्ररी कॉल केलेली होती. आता इम्पोर्टच्या ऐवजी मी कशाने लायब्ररी कॉल केलेली, कॉन्स्टंट मध्ये रिक्वायरनं मी लायब्ररी काय केलेल्या आहेत, कॉल केलेल्या आहेत. सो सेम प्रोग्राम मी रन करायला लागलो. सो कॅन वी सी दॅट. आता हे जे व्हायला लागलंय, हे रन कसं होतंय, हे बाय डिफॉल्ट हेडलेस मोडमध्ये रन व्हायला लागलाय. आपला कोड कुठं रन होतोय, हेडलेस मोडमध्ये रन होतोय. म्हणजे तुम्हाला जर बघायचं असेल की हे ऍक्च्युअल त्या पेजला नेव्हिगेट करतंय का, जातंय का, तर त्या केसमध्ये आपण रन करताना काय करू शकतो, हायफन हायफन मोड काय करायला लागलो, हेडेड. सो हायफन हायफन हेडेड केल्यानंतर आता आपल्याला ऍक्च्युअल ब्राउझर, तिन्ही ब्राउझर, वेबकिट पण लॉन्च होईल, क्रोमियम पण लॉन्च होईल, फायरफॉक्स पण लॉन्च होईल. हा कॅन वी सी दॅट, हे ब्राउझर आपण तिन्ही ब्राउझर आपण बघू शकतो. हा आणि तिन्ही ब्राउझरमध्ये त्यानं काय केलं, त्या पेजला नेव्हिगेट केलं, तिथं चेक केलं, ते टायटल त्याला भेटले, आणि त्यानंतर तो तिन्ही ब्राउझर काय करतोय, क्लोज करतोय. हा तिन्ही ब्राउझर त्यानं क्लोज केले, आणि इथं आपल्याला रिझल्ट आपल्या समोर आहे. हा सो जस्ट हिअर, हा मग तुम्ही हेडेड मोडमध्ये रन करायचे किंवा तुम्हाला UI मोडमध्ये रन करायचं, म्हणजे जे प्ले राईट रनर आहे तो बघायचा आहे. तर त्या केसमध्ये आपण हायफन हायफन एडिटच्या ऐवजी काय करायला लागलो आपण इथं, हायफन हायफन UI. सो आपण इथं बघू शकतो हा काय झालेला आहे, UI मोड इथं काय झालेला आहे, ओपन झालेला आहे. हा सो UI मोडमध्ये इथं आपण बघू शकतो ती एकच टेस्ट आहे, ती तुमची तीन डिफरंट डिफरंट ब्राउझरवर रन होणार आहे. सो जस्ट आपण इथं काय केलं, त्याच्यावर प्ले बटनवर क्लिक केलं. प्ले बटनवर क्लिक केलं की ती टेस्ट केस काय होणार आहे, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट हिअर, या ब्राउझरमध्ये इथं इट इट मे गेट एक्झिक्युटेड. सो एकदम फास्ट झालेली. सो त्याच्यामुळे इथं आपल्याला वी आर नॉट एबल टू सी एनिथिंग, बट हे कशामध्ये, जस्ट हिअर ज्यावेळेस आपण याच्यावर आता हे केलं, तर आपल्याला आपण इथं बघू शकतो, जस्ट दे आर गोइंग टू बी नेव्हिगेट. सो इथून आपण बघू शकतो ते कशा कसं हे ट्रेस झालेलं आहे. सो इथं गेलं, हे पेज त्याला दिलं, त्यानंतर त्यानं टायटल चेक केलं, टायटलमध्ये ते कंटेंट आहेत का चेक केलं, आणि टेस्ट तुमची काय झालेली, पास झालेली. सो हे डिफरंट डिफरंट आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. सो तुम्ही UI मधून तुम्हाला प्ले राईट मध्ये रन करायचे, तर त्याच्यामध्ये तुम्ही रन करू शकतात. किंवा तुम्हाला पूर्ण हेडेड मोडमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही रन करू शकतात. सो डिफरंट डिफरंट आपल्याकडे इथं ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये आपण ह्या टेस्ट केसेस रन करू शकतो. सो म्हणजे हे तुम्हाला इम्पोर्ट पण तुम्ही यूज करू शकता. इम्पोर्ट तुम्हाला कुठलंही आयदर आपल्याला लायब्ररी, प्रत्येक टेस्टसाठी लायब्ररी कॉल करायच्यात. टेस्ट केस लिहायला लागलो, प्ले राईटची टेस्ट केस आहे, तर प्ले राईटच्या लायब्ररी शिवाय ती एक्झिक्यूट होणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला आयदर तुम्ही इम्पोर्ट यूज करा किंवा कॉन्स्टंट यूज करा. जे तुम्हाला इझी वाटते ते तुम्ही इथं यूज करू शकतात. आयदर यू वॉन्ट टू यूज इम्पोर्ट, और आयदर यू वॉन्ट टू यूज कॉन्स्टनं टेस्ट एक्सपेक्ट कॉल करायला लागलोत, आणि त्याच्यामध्ये लायब्ररी कशातून ते पाहिजे टेस्ट आणि एक्सपेक्ट एक्सपेक्ट, तर प्ले राईटमध्ये प्ले राईट टेस्टला
लायब्ररीमध्ये आहेत ती लायब्ररी तुम्ही इथे कॉल करणार आहे. सो कुठलंही यूज करा, सेम वेनं आपण इथे काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी राईट डाऊन द टेस्ट केस. मला सांगा आता इथपर्यंत. हां, सो आपण इथे बघितलं कन्सोल डॉट लॉगला आपण अवेट लावलं का? कन्सोल डॉट लॉगला आपण इथे अवेट लावलं का? हं. सो आपण जर कन्सोल डॉट लॉग मध्ये गेलो तर इथे कुठं आपल्याला प्रॉमिस दिसायला लागलंय का? रिटर्न करतं का हे प्रॉमिस? बाकीचे जे आपण बघितले पेजच्या ज्या मेथड बघितल्या, गो टू मध्ये बघितलं दे आर गोइंग टू बी रिटर्न द प्रॉमिस. अगेन एक्सपेक्ट मध्ये बघितलं दे आर गोइंग टू बी रिटर्न द प्रॉमिस. परत आपण हे बघितलं टायटल मध्ये बघितलं अगेन दे आर गोइंग टू बी रिटर्न अ प्रॉमिस. पण कन्सोल डॉट लॉग मध्ये ते रिटर्न करतं का प्रॉमिस? म्हणून इथे आपल्याला अवेट लावायची गरज आहे का? सो नो नीड टू कॉल द अवेट हिअर बिफोर कन्सोल डॉट लॉग, कारण ते तिथं ते स्टेप बाय स्टेप इथं जावा स्क्रिप्ट काय करणार आहे. जावा स्क्रिप्ट आणि हे जे आहे ते ही स्टेप एक्झिक्यूट झाल्याशिवाय दुसरी होणार नाही, दुसरी झाल्याशिवाय तिसरी होणार नाही, तिसरी झाल्याशिवाय चौथी होणार नाही. आणि आपल्याला माहित आहे इथं आपण काय करायला लागलो, ही इथं वेळ लागतो प्रत्येक स्टेप एक्झिक्यूट व्हायला. सिम्पल जावा स्क्रिप्टचा कोड असेल तर तिथे वेळ नाही लागत, स्ट्रेट फॉरवर्ड कोड एक्झिक्यूट होत जातो. त्यामुळे तिथे असिंग फंक्शन कॉल करायची गरज नाही. पण इथं जर सपोज मला काय 10 नावं प्रिंट करायचे किंवा मला 1 to 10 प्रिंट करायचे, मी फॉर लूप यूज केलं, ट्रॅडिशनल फॉर लूप, त्याच्यामध्ये फॉर इंटिजर मी यूज हे सॉरी लेट आय इज इक्वल टू 0, आय इज लेस दॅन 10, आय प्लस प्लस इन्क्रीमेंट करायला लागलो आणि ते कन्सोल डॉट लॉग मध्ये आय प्रिंट करायला लागलो. सो स्ट्रेट फॉरवर्ड 1 to 10 नंबर तिथे काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. पण मला इथं जे आहे, इथं बॅकग्राऊंडला प्रत्येक आता जसं की पेज डॉट गो टू, हे पेजला नेव्हिगेट करायला काही ना काही बॅकग्राऊंडला वेळ लागेल की नाही, टाइम लागेल की नाही? इट विल टेक सम टाइम टू नेव्हिगेट टू दॅट पर्टिक्युलर पेज. येस ऑर नो? आणि इथं काय सांगितलेलं आहे, म्हणूनच आपण असिंक अवेटचा कन्सेप्ट अर्लियर बघितलेला आहे. काय करतो, सो इथं अवेट काय करायला लागलाय, जोपर्यंत ही लाईन कंप्लीट एक्झिक्यूट होत नाही, ह्याचं प्रॉमिस रिझॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत नेक्स्ट लाईनला जाणार आहे का? प्रॉमिस काय करतं इथं, रिटर्न करतं रिजेक्ट किंवा रिझॉल्व. सो एक तर रिजेक्ट होत नाही म्हणजे ते पेज नाही भेटलं, त्या केसमध्ये रिजेक्ट म्हणून येईल आपल्याला, पण तिथं मग आपली स्क्रिप्ट फेल होईल. आणि जर तिथं ते असेल ते पेज अवेलेबल, URL असेल अवेलेबल, तर ज्यावेळेस ते प्रॉमिस काय होईल, रिझॉल्व होईल, त्यावेळेसच तो काय जाईल, नेक्स्ट स्टेपला जाईल. नेक्स्ट स्टेपला पण इथे गेल्यानंतर ह्याला टायटल भेटलं की इथं प्रॉमिस काय झालं, रिझॉल्व झालं. अगेन तो नेक्स्ट स्टेपला इथे गेला की इथं पण काय करायला लागलाय, त्या ह्याच्यामध्ये टायटलमध्ये हे आहे का नाही हे चेक करायला लागलाय त्या पेजवर. सो असेल तर दे आर गोइंग टू बी मीन्स हिअर अवेटमुळं काय व्हायला लागलंय, तर वी आर गोइंग टू बी अवेट आणि असिंगचा हा यूज आहे. सो आपण अर्लियर बघितलं असिंग नव्हतं यूज केलेलं किंवा अवेट नव्हते कीवर्ड यूज केलेली, आपली स्क्रिप्ट काय झाली, स्क्रिप्ट काय झाली आपली, पास झाली का फेल झाली? असिंक अवेट ज्यावेळेस आपण लिहिलेली नव्हती, स्ट्रेट फॉरवर्ड आपण टेस्ट लिहिली, आणि डायरेक्ट पेज फिक्चर कॉल केलं, आणि इथं स्क्रिप्ट लिहिली, पेज डॉट गो टू मेथड लिहिली, टायटल घेतलं. त्या केसमध्ये टेस्ट काय झाली होती, पास झाली होती की फेल झाली होती? कॅन वी यूज असिंक विदाउट असिंक अवेट, कॅन वी रन आवर टेस्ट केसेस? करू शकतो कारण आणि स्पेसिफिक टेस्ट रन करायची तर आपल्याला काय करायला लागलो तर आपण, जर सपोज मी तर काय केलं, आता NPX प्ले राईट टेस्ट यूज केलं मी, फक्त NPX प्ले राईट टेस्ट. सो NPX प्ले राईट टेस्ट काय करणार आहे, टेस्ट फोल्डर मधले सगळे टेस्ट केसेस रन करणार आहे. कुठले टेस्ट केसेस रन करायला लागले, विच टेस्ट केसेस दे आर गोइंग टू बी एक्झिक्युटेड? टेस्ट फोल्डर मध्ये जेवढ्या काही टेस्ट केसेस असतील त्या सगळे टेस्ट केसेस काय करायला लागले, ते रन करायला. म्हणून आपल्याला काय करायचंय, ज्यावेळेस आपल्याला टेस्ट केस स्पेसिफिक टेस्ट केस रन करायची, तर त्या केसमध्ये आपण काय करायला लागलो, NPX प्ले राईट टेस्ट आणि NPX प्ले राईट टेस्टच्या नंतर काय करतोय आपण, स्पेसिफाय करायला लागलो त्या टेस्ट केसचं नाव, जसं आपण स्पेसिफाय केलं इथं
मला फर्स्ट टेस्ट नावाची आपण आज क्रिएट केलेली होती, ती टेस्ट केस रन करायची. आपण इथे स्पेसिफाय केलं npx प्लेराईट टेस्ट फर्स्ट टेस्ट डॉट स्पेक डॉट जेएस, आपण स्पेसिफाय केलं, तीच टेस्ट काय झाली, रन झाली. सपोज मला दोन टेस्ट केसेस रन करायच्यात, सपोज मी तर आणखी एक टेस्ट केस क्रिएट केली आणि दोन टेस्ट केसेस त्या रन करायच्या, मला एक्झाम्पल नाही रन करायचं, तर ह्याच्या पुढीच आपण फर्स्ट टेस्ट डॉट स्पेक डॉट जेएसच्या नंतर एक स्पेस देऊन त्या सेकंड टेस्टचं पण आपण तिथं नाव कॉल करू शकतो. त्या केसमध्ये त्याच दोन टेस्ट केसेस काय होतील, रन होतील. सगळे टेस्ट केसेस रन होणार नाहीत, पण जर आपण npx प्लेराईट टेस्ट केलं तर त्या टेस्ट फोल्डर मधल्या सगळ्या टेस्ट केसेस काय करणार आहे, तो ट्रिगर करणार आहे. इज इट क्लिअर? येस सर. सो मला इथपर्यंत सांगा की टेस्ट, आता तुम्हाला सांगितलं की टेस्ट केस लिहायची, तर लिहिता येईल कुठलीही टेस्ट केस, सपोज सांगितली की मला टेस्ट केस लिहायची. सो आर वी एबल टू राईट डाऊन द टेस्ट केस? आणखी आपण पेज सोबत इंटरॅक्शन केलेलं नाहीये. कुठल्याही पेजवर जाऊन तिथं आपण आणखी इलिमेंट वगैरे बघितलेले नाहीये. सो सपोज आता मला आणखी एक टेस्ट केस आपण बघू जस्ट इयर. सपोज काय करायचंय मला, गुगलला जाऊन काय करायचंय, सॉफ्टवेअर टेस्टिंग सर्च करायचंय. सो मी आणखी एक टेस्ट केस लिहायला लागलो. सो जस्ट वी आर गोइंग टू बी राईट डाऊन द टेस्ट केस. सो मी काय म्हणतो इथं, सर्च सॉफ्टवेअर टेस्टिंग इन गुगल. सो मी इथं जस्ट स्पेसिफाय केलं की मला गुगलला जाऊन काय करायचं, सॉफ्टवेअर टेस्टिंग सर्च करायचंय, म्हणून मी इथं तो सिनारिओ किंवा डिस्क्रिप्शन किंवा टायटल मी इथं स्पेसिफाय केलं. त्यानंतर आपण कॉल कॉल काय करायला लागलो, असिंग फंक्शन काय करतोय, सॉरी ॲरो फंक्शन मी इथं काय करायला लागलो, कॉल करायला लागलो. सो ॲरो फंक्शन मध्ये इथं कुठलं फिक्चर कॉल करायला लागलो, पेज फिक्चर. आणि पेज फिक्चरच्या आधी आपण काय यूज करायला लागलो, कुठलं फंक्शन, असिंक फंक्शन. सो ह्या वेळेला आपल्याला स्टेप लक्षात ठेवायच्यात. आधी टेस्टमध्ये आपल्याला टेस्टचं टायटल द्यायचंय, त्यानंतर असिंक फंक्शन कॉल करायचंय, त्यानंतर ॲरो फंक्शन मध्ये पेज पिक्चर कॉल करायला लागलोत, आणि इथं जे काय आहे ते तुम्ही तुमच्या पेजचं इथं काय करणार आहे, टायटल. सो मग इथं पेज डॉट काय, आता गुगलला जायचंय तर आपण काय करायला लागलोत, गो टू मध्ये आपल्याला स्पेसिफाय करावं लागेल कशाचा, गुगलचा URL. जस्ट आपण इकडून पेजवरून कॉपी पेस्ट करू URL. सो गुगलचा जो काही URL आहे, तुम्ही काय केलं इथं, इकडून कॉपी केला, इथं पेस्ट केला, https:// सो https पासून द्यायचंय पूर्ण आपल्याला URL. म्हणून मोस्टली त्या पेजवर जावा, तिथून कॉपी करा, डायरेक्ट टाईप करायचा प्रयत्न करू नका, मिस्टेक होतात कधी कधी. सो त्याच्यामुळे काय करायचं, पेजवर जायचं, आधी ते URL जे कुठलं ओपन करायचं ते तिथून कॉपी करायची, इथं पेस्ट करायचं. आता इथं गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय, सॉफ्टवेअर टेस्टिंग सर्च करायचंय. त्याच्यामध्ये काय सर्च करायचंय, सॉफ्टवेअर टेस्टिंग. आता सॉफ्टवेअर टेस्टिंग जर सर्च करायचं असेल, सॉफ्टवेअर टेस्टिंग जर तिथं जाऊन काय करायचं असेल, सर्च करायचं असेल, तर मग आपल्याला तिथं काय करावं लागेल, आधी लोकेटर फाइंड आउट करावं लागेल. काय करावं लागेल तिथं, त्या पेजमध्ये जाऊन आपल्याला काय करावं लागेल, लोकेटर फाइंड आउट करावा लागेल. म्हणून मी इथं काय करायला लागलो, पेज डॉट मेथड काय यूज करायला लागलो, लोकेटर. लोकेटर मग आता सपोज इथं ह्या पेजला गेल्यानंतर इथं सॉफ्टवेअर टेस्टिंग सर्च करायचंय, म्हणजे मला ह्या इलिमेंट सोबत इंटरॅक्ट करायचंय, ह्या टेक्स्ट बॉक्स सोबत काय करायचंय, इंटरॅक्ट करायचंय. मग इंटरॅक्ट करण्यासाठी याला मी काय करतो, आधी पेजला राईट क्लिक करून काय करतो, इन्स्पेक्ट करतो. पेजला राईट क्लिक करून काय केलं, मी इन्स्पेक्ट केलं, आणि इन्स्पेक्ट केल्यानंतर ह्याचा लोकेटर पाहिजे. मग मी काय करायला लागलो, इथं जो हा सिम्बॉल आहे इन्स्पेक्टरचा, ह्याला मी क्लिक करायला लागलो, आणि ह्या कुठं टेक्स्ट बॉक्सवर मी घेऊन चाललो. सो टेक्स्ट बॉक्सवर घेऊन गेल्यानंतर मला इथं काय होतं, आपला जो डॉम आहे, म्हणजे हे जे ह्या पेजचं जे अ, आपल्याला काय म्हणतो त्याला, डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, डॉम याला म्हणतो. सो म्हणजे ह्या पेजचे जे काही सगळे स्क्रिप्ट आहे ते आपल्याला इथं HTML ची स्क्रिप्ट काय व्हायला लागली, इथं ह्या डॉम मध्ये इन्स्पेक्ट केल्यानंतर इलिमेंट्स टॅब मध्ये दिसते. मग आपल्याला काय करायचंय की आता आपल्याला बघितलं की ह्या इलिमेंटसाठी इथं आपल्याला हा टॅग भेटलेला आहे. सो ह्या टॅग मधून आपण काय करायचंय की लोकेटर ह्याचा जो काही पाहिजे असेल, मग इथं आपल्याला लोकेटरमध्ये एक्सपाथ आणि CSS सिलेक्टर हे डिफॉल्ट आपल्याला अर्लियर जे सेलेनियम जावामध्ये यूज करता येतात ते पण आपल्याला कंटिन्यू करता येतात, किंवा
प्ले राईटनं काही लोकेटर दिलेले आहेत ते पण आपण इथे यूज करू शकतो. जसं की गेट बाय रोल असेल, गेट बाय नेम असेल, अशा डिफरंट डिफरंट काही लोकेटर्स दिलेले आहेत ते आपल्याला डीपमध्ये डिटेल्समध्ये लोकेटर्स आपल्याला उद्याच्या सेशनपासून बघायचे आहेत. पण सध्या मी जस्ट आय एम गोइंग टू बी शो यू. सपोज मला आता इथे काय करायचंय की मला इथे काय करायचंय, जसं हा टॅगचं नाव जे आहे या केसमध्ये टेक्स्ट एरिया, हा इथं टॅग काय आहे, टेक्स्ट एरिया. आणि बाकीचे या टॅगचे सगळे ॲट्रिब्यूट आहेत. जसं की जेएस नेम असेल, क्लास असेल, एरिया कंट्रोल असेल, एरिया ओन्स असेल, टायटल असेल, व्हॅल्यू एरिया लेबल असेल, प्लेस होल्डर आहे. हे सगळे काय आहे ते ॲट्रिब्यूट. आणि बघा तुम्ही प्रत्येक ॲट्रिब्यूटला काही ना काही व्हॅल्यू आहेत. हा, जर सपोज इथं नेम नावाचं ॲट्रिब्यूट बघितलं तर नेमला व्हॅल्यू काय आहे, क्यू आहे. हा, टायटलला व्हॅल्यू काय आहे, सर्च आहे. एरिया लेबलला व्हॅल्यू काय आहे, सर्च आहे. सो अशा डिफरंट डिफरंट इथं काय आहे ते व्हॅल्यू आहेत. सपोज मला काय करायचंय, ह्याचा काय करायचं, एक एक्स पाथ घ्यायचा आहे. याचा एक्स पाथ घ्यायचा आहे. सो एक्स पाथ आपण जस्ट म्हणजे लगेच काही पॅनिक व्हायची गरज नाही तुम्हाला. मी हे सगळे एक्स पाथ असेल, सीएसएस सिलेक्टर असेल, हे सगळे डीप मध्ये घेणार आहे. वी आर गोइंग टू बी लर्न, पूर्ण प्रॉपर आपण बघणार आहेत. आता फक्त आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे म्हणून मी इथं काय करायला लागलो, याचा मला एक्स पाथ पाहिजे तर मी इथं एक आपल्याला ऑप्शन आहे, राईट क्लिक करून कॉपीमध्ये चाललो आणि कॉपीमध्ये मी कॉपी एक्स पाथ म्हणतो आणि इथं कंट्रोल एफ करून मी इथं इथं काय केलंय, पेजवर मी कंट्रोल एफ प्रेस केलं. सो इथं काय आलेलं आहे, खाली एक छोटीशी एक विंडो ओपन झाली. सो त्याच्यामध्ये मी पेस्ट करायला लागलो एक्स पाथ. हा, सो जर तुम्ही एक्स पाथ बघितला तर इथं काय घेतलेलं आहे, यानं आयडी घेतला. या पेजचा काय घेतलेला आहे, इथलं ॲट्रिब्यूट कुठलं घेतलंय, आयडी. आणि या आयडीची व्हॅल्यू इथं काय केलेली, पेस्ट केलेली. हा, सो काय होतं आता, सपोज हे आयडी जे आहे किंवा ही आयडीची जी व्हॅल्यू आहे ती मला थोडीशी डायनॅमिक वाटते आता घेताना जी काही त्यांनी घेतलेली. सो माइट बी काय होऊ शकते, ही व्हॅल्यू काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. रन टाइमला ही व्हॅल्यू काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. सो त्याच्यामुळं मी काय करायला लागलो, हा जो काही कॉपी पेस्ट केलेला एक्सपाथ आहे त्याच्याऐवजी मी काय करायला लागलो, मी माझं स्वतःचा एक्सपाथ इथं लिहायला लागलो. सो एक्सपाथ लिहिताना काय करतो आपण, हे टॅगचं नाव स्पेसिफाय करतो. टॅगचं नाव काय, टेक्स्ट एरिया. म्हणून मी काय करायला लागलो, डबल स्लॅश टेक्स्ट एरिया. टॅगचं नाव मी स्पेसिफाय केलं टेक्स्ट एरिया. आता या टेक्स्ट एरियामध्ये परत मी द्यायला लागलो स्क्वेअर ब्रॅकेट. इथे कॉल काय केलं, हा सिंटॅक्स आहे एक्सपाथचा, आपण बघणार आहे डीपमध्ये नंतर. सो जस्ट मी इथं काय केलं, स्पेसिफाय केलं, काय केलं, स्क्वेअर ब्रॅकेट. आणि याच्यामध्ये मला काय करायचं, ॲट्रिब्यूट यूज करायचे. सो इथं मल्टिपल ॲट्रिब्यूट्स आहेत, कुठलंही ॲट्रिब्यूट यूज करू शकतो. सपोज मला काय करायचं, नेम ॲट्रिब्यूट यूज करायचं. सो मी नेम ॲट्रिब्यूट आणि त्याची व्हॅल्यू इथं काय केली, कॉपी केली. आणि इथं जाऊन काय करतोय, ऍट द रेट, आधी ॲट्रिब्यूट यूज करायच्या आधी एक्सपाथ मध्ये आपल्याला यूज करावं लागतं ऍट द रेट. आणि मी काय केलं, तो ॲट्रिब्यूट इथं काय केलं, कॉपी ऍट द रेटच्या पुढे पेस्ट केलं, कॉपी केलेलं. सो तुम्ही बघू शकता तिथं वन ऑफ वन इलिमेंट भेटलाय का. आणि आपण त्याच्यावर हे केलं, इथं आपण एंटर मारलं, आपल्याला हायलाईट व्हायला लागलाय. हा पण कोड हायलाईट होतोय आणि इथलं पण वेब ह्याच्यावर पण ब्राउझरवर पण तो टेक्स्ट बॉक्स काय व्हायला लागला, हायलाईट होतोय. सो त्याच्यामुळे याला काय म्हणायचं, हा आहे एक्सपाथ. सो मी इथं सिंगल डबल कोटच्या ऐवजी मी काय करतो, सिंगल कोट यूज करतो. इथं काय यूज करतो, सिंगल कोट. सो आपण बघू शकतो, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट हा इलिमेंट आपल्याला भेटलेला आहे. सो हा इलिमेंट मी कॉपी करतो आणि इकडे आपल्या स्क्रिप्टमध्ये काय करतोय, पेज डॉट लोकेटरमध्ये काय करायला लागलो, डबल कोटमध्ये हा लोकेटर इथं दिला. आता लोकेटर दिल्यानंतर मला काय करायचं, इथं व्हॅल्यू काय करायची, अ, त्याच्यामध्ये पास करायची. सो पास करण्यासाठी, व्हॅल्यू पास करण्यासाठी इथं फिल मेथड आहे. कुठली मेथड आहे, फिल मेथडनं आपण काय करणार आहे, तिथं व्हॅल्यू त्या टेक्स्ट बॉक्समध्ये फिल करणार आहेत, पास करणार आहेत. सो जस्ट हिअर अगेन वी आर गोइंग टू बी, कुठलं टेक्स्ट पास करायचे तुम्हाला, तर आपण बघायला लागलो गुगलमध्ये काय सर्च करायचं आपल्याला, सॉफ्टवेअर टेस्टिंग. काय सर्च करायचे, सॉफ्टवेअर टेस्टिंग. मग मी इथं टाईप केलं सॉफ्टवेअर टेस्टिंग, काय करायला लागलो, सर्च करायला लागलो. आता हे झालं आपलं जस्ट हिअर. आणि मग आता इथं प्रत्येक ह्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, वी आर गोइंग टू बी कॉल द अवेट. इथं पण काय कॉल करावं लागेल, अवेट 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 आपण इथं कॉल केलं. इथं काय आपण व्हॅलिडेट वगैरे काय करायला नाही सध्या, जस्ट वी आर गोइंग टू बी. सो जर आता ही टेस्ट आपण रन केली तर आता काय व्हायला पाहिजे, त्या पेजवर जाऊन या टेक्स्ट बॉक्समध्ये हे सॉफ्टवेअर टेस्टिंग पास व्हायला पाहिजे. येस और नो, व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे.
सो जस्ट वी आर गोइंग टू बी, आणखी आपण त्याला काही व्हॅलिडेशन लावलेलं नाही की त्याच्यात पास झाले की नाहीये. सो ते आपण बघू नेक्स्ट ह्याच्यामध्ये. सो जस्ट वी आर गोइंग टू बी हे सेव्ह केला कोड मी, आणि मी टेस्ट काय करायला रन करायला लागलो. आता ह्या फर्स्ट टेस्ट प्रोग्राम मध्ये किती टेस्ट केसेस आहेत आपण बघू शकतो. दोन टेस्ट केसेस आहेत, राईट. कॅन वी सी दिस इज द फर्स्ट आणि दिस इज द सेकंड. आता आपण UI मध्ये रन करायला लागलो. मग UI मध्ये रन केल्यानंतर इथं मी काय केलं, सेकंड टेस्ट केस मला रन करायची. सो मी रनवर काय केलं इथं, हा, सो क्लिक केलं. सो तो इथं आपण बघू शकतो. जस्ट हिअर वी कॅन सी दॅट. ह्याच्यावर त्यानं काय केलं, टेस्ट केस झाली तुमची पास. ऑब्झर्व इथं आपण बघू शकतो दे आर गोइंग टू बी, इथं हे हायलाईट केलेलं दिसतंय. त्याच्यामध्ये त्याने इथं व्हॅल्यू काय केलेली, सॉफ्टवेअर टेस्टिंग पास पण केली, आणि तुमची ती व्हॅल्यू काय व्हायला लागली, जस्ट हिअर वी आर गोइंग टू बी. सो ही थोडं पण इथं हं, या इलिमेंट हे ना, इलिमेंट जस्ट हिअर यू कॅन ऑब्झर्व. कॅन वी सी सॉफ्टवेअर टेस्टिंग दिसतंय का तिथं पास झालेलं. कॅन वी सी. सो या वेळेला काय व्हायला लागले, आपली टेस्ट केस सपोज आपण UI मध्ये केली. सपोज मी आय एम गोइंग टू बी रन इन हेडेड. कशामध्ये, हेडेड मोडमध्ये मी काय करतोय, रन करतोय. आता दोन्ही टेस्ट रन होणार आहेत त्या फर्स्ट टेस्ट मधल्या. पहिली काय, पेजचं टायटल, आणि दुसरी टेस्ट कुठली रन होणार आहे, गुगलमध्ये जाणार तो. हा, मग अगेन आता या सगळ्या ब्राउझरमध्ये पण आता हे फास्ट व्हायला लागले. जस्ट हिअर वी कॅन सी दॅट इट विल एक्झिक्यूट व्हेरी फास्ट. सो तो पास पण करतोय, पण आपल्याला ते वी आर नॉट एबल टू सी दॅट एवढ्या क्विकली ते काय होतंय, हा, एक्झिक्यूट होते. सो आपण इथं बघितलं तर जस्ट हिअर वी कॅन सी दॅट सगळीकडे तुमची टेस्ट केस काय झालेली इथं पास झालेली. त्यानं हे टेस्ट जे आहे ते काय तिथं पास तुमच्या ह्याच्यामध्ये एक्झिक्यूट केलेलं आहे. सो जर आता आपण एक ऑब्झर्व केलं याच्यामध्ये, सो की ह्या केसमध्ये दे आर गोइंग टू बी पास द टेस्ट. आता सपोज मला काय करायचं आणखी ह्या बटनवर एखाद्या क्लिक करायचं असेल, तर परत मला काय करावं लागेल. सपोज आता मी इथे गेलो, इथे मी सॉफ्टवेअर टेस्टिंग पास केलं, पण मला गुगल सर्च बटनवर क्लिक करायचंय. परत मला काय करावं लागणार, ह्याचा लोकेटर काय करावं लागणार, फाइंड आउट करावं लागणार. हा, मग ह्याचं लोकेटर परत इथं जस्ट हिअर वी कॅन सी दॅट एरिया लेबल आहे, व्हॅल्यू आहे, हा, किंवा डिफरंट डिफरंट ॲट्रिब्यूट आहेत. कुठलंही ॲट्रिब्यूट यूज करून आपण जसं इथे एक्सपर्ट फाइंड आउट केला, तसं त्याचा पण एक्सपर्ट फाइंड आउट करावा लागणार. आणि त्यानंतर मग आपण त्या बटनवर काय करणार, क्लिक नावाची मेथड तिथं अप्लाय करून काय करणार, ऍक्शन परफॉर्म करणार. सो अशा वेळेला आपण काय करायला लागलो, पेज सोबत सुद्धा आपण इंटरॅक्ट करतो. सो पेज सोबत इंटरॅक्ट करताना आपल्याला डिफरंट डिफरंट अप्रोचेस आहेत. मग आपण काय करायला लागलो तिथं, आयदर वी आर गोइंग टू बी यूज पेज डॉट लोकेटर, किंवा इथं पेजनं ह्याचे काही लोकेटर आहेत कुणाचे, प्ले राईटचे. सो पेज डॉट, जसं की कुठले लोकेटर आहेत तर गेट बाय ना आपण इथे स्टार्ट होतात प्ले राईटचे लोकेटर. गेट बाय ॲट्रिब्यूट, गेट बाय अल टेक्स्ट. सो जस्ट हिअर वी कॅन से दॅट. सो हे सगळे काय आहेत, हे प्ले राईटचे लोकेटर आहेत. गेट बाय रोल, गेट बाय टेस्ट ID, गेट बाय टायटल, गेट बाय लेबल. सो हे सगळे लोकेटर आपल्याला नेक्स्ट सेशनमध्ये काय करायचे, डिस्कस करायचे आहेत. सो ह्या वेळेनं वी आर गोइंग टू बी राईट डाऊन द टेस्ट केसेस. ह्या वेळेनं आपण अशा पद्धतीनं टेस्ट केसेस कशी लिहायची हे कळालंय. हे काय आहेत म्हणजे प्रत्येक इथं टेस्ट टेस्ट नंतर आपल्याला टेस्टचं काय द्यायचंय, टायटल स्पेसिफाय करायचं. त्यानंतर काय करायचंय आपल्याला, एरो फंक्शन कॉल करायचं आहे, अनोनिमस एरो फंक्शन. सो त्याच्यामध्ये फिक्स्चर कॉल केलंय आपण कुठलं, आपल्याला आयसोलेटेड पेज टेस्ट करायला लागलो म्हणून आपण इथं पेज फिक्स्चर कॉल करायला लागलो. मग पेज फिक्स्चर मध्येच म्हणजे हे पेजनच आपल्याला सगळ्या कमांड यायला लागल्या आहेत. हा, सो त्यानंतर आपण इथं काय केलेलं आहे, असिंग फंक्शन. असिंग फंक्शन कशासाठी, कारण आपल्याला इथे वेळ लागणार आहे, प्रत्येक स्टेप एक्झिक्यूट करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे आपण इथं अवेट, प्रत्येक स्टेटमेंटच्या आधी काय करायला लागलो, अवेट कीवर्ड यूज करायला लागलो. जोपर्यंत ते प्रॉमिस रिटर्न होत नाही तोपर्यंत तो नेक्स्ट स्टेपला जाणार नाही. जर सपोज आपण अवेट नाही यूज केलं तर आपण बघितली आपली स्क्रिप्ट पास होत नाही, आपली स्क्रिप्ट काय होती, फेल होती. सो त्याच्यामुळे आपल्याला सिंक्रोनायझेशनसाठी वी आर गोइंग टू यूज असिंक अवेट हिअर. आणि ह्या वेळेनं आपण इथं टेस्ट केसेस काय करायला लागलो,
लिहायला लागलो. इम्पोर्ट आपल्याला लायब्ररी प्ले राईटच्या लायब्ररी कॉल करण्यासाठी आयदर वी आर गोइंग टू बी यूज इम्पोर्ट ऑर वी आर गोइंग टू बी यूज कॉन्स्ट. आणि कॉन्स्टमध्ये वी आर गोइंग टू बी यूज रिक्वायर. हा. सो इथपर्यंत मला सांगा, काही डाऊट, काही डिफिकल्टी आहे? लिहिता येतील टेस्ट केसेस? सिम्पल सिम्पल. टायटल व्हेरीफाय करायचे, किंवा कालच्या याच्यामध्ये जसं आपण बघितलं होतं, इथं काय बघितलं होतं याने, टू हॅव टायटल, इथं पण टायटलच त्यांनी काय केलेलं आहे, डायरेक्टली टायटल टू हॅव टायटल मध्ये त्यांनी प्ले राईट दिलं. सो आता इथं तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं, जर या पेजला गेल्यानंतर दे आर गोइंग टू बी, हे इथं स्पेसिफाय केलं, हे स्लॅश स्लॅश यूज केलेलं आहे. सो स्लॅश स्लॅश यूज करायला म्हणजे काय करायला लागले, दे आर गोइंग टू बी प्ले राईट नाही. जर आपण जर ह्या प्ले राईटच्या पेजला गेलो, जस्ट हिअर वी कॅन सी दॅट, तर प्ले राईटच्या पेजला इथं बघू शकतो आपण, टायटल काय आहे, फिक्चर आणि प्ले राईट. कॅन वी सी? जर मी इथं ऑफिशियल सॉरी इथं गेलो, हे हे पेज आहे, तर याच्यामध्ये टायटल जर बघितलं आपण, मी इन्स्पेक्ट करून पण बघूत आपण इथं, जस्ट वी आर गोइंग टू बी, आणि मी इथं हेडमध्ये आहे तुमचं टायटल टॅग. हेडमध्ये काय आहे तुमचं, कुठलं टॅग आहे, किंवा जस्ट टायटल टॅग. सो कॅन वी सी टायटल टॅग मध्ये काय, फास्ट अँड रिलायबल एंड टू एंड टेस्टिंग फॉर मॉडर्न वेब ॲप्स. हा परत इथे यूज केलंय सेपरेटर, आणि काय यूज केलेलं आहे, प्ले राईट. सो हे पूर्ण सगळं आहे. पण हे पूर्ण टायटलमध्ये तुम्हाला फक्त काय चेक करायचंय, प्ले राईट आहे का नाही चेक करायचं. म्हणून काय केलेलं आहे त्यांनी, इथं काय यूज केलं, टू हॅव टायटलमध्ये मला फक्त एवढा पार्ट आहे का नाही चेक करायचं. सो तो पार्शियल पार्टसाठी इथं दे आर गोइंग टू बी यूज स्पेशल स्लॅश स्लॅश यूज केलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये दे आर गोइंग टू बी चेक दॅट दॅट पार्ट आहे का, टू हॅव टायटलमध्ये प्ले राईट आहे. सो असेल तर पास, नसेल तर फेल. आपण बघितलं आहे तिथं, म्हणून टेस्ट तिथं काय होती, पास होती. पण ज्यावेळेस आपण ह्या पेजवर जाऊन इन्स्टॉलेशन 1 2 3 बघायला लागलो, तर 1 2 3 नाही, इन्स्टॉलेशन आहे पण 1 2 3 नाहीये, म्हणून इथं टेस्ट काय होईल होती आपली. आता जर मी सपोज फक्त इथे इन्स्टॉलेशन दिले, हेडिंग आहे का तर, आणि इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं काय केलेलं हे, इथं जे आहे, दे आर गोइंग टू बी यूज प्ले राईट लोकेटर. गेट बाय रोल जे आहे हे प्ले राईटचा लोकेटर त्यांनी यूज केलेला आहे. सो आपण प्ले राईटचे लोकेटर उद्या बघायचे आपल्याला. एनिवेज वी आर गोइंग टू बी स्टार्ट लर्निंग द प्ले राईट लोकेटर ऑन टुमॉरो ऑनवर्ड्स. आणि आपण आज जे बघितली ती सिम्पल टेस्ट केस कशी लिहिली, का, काय काय इम्पॉर्टंट आहे, पॅकेज डॉट जेसन मध्ये कशासाठी यूज करायला लागलोत, प्ले राईट कॉन्फिग डॉट जेएस कशासाठी यूज करायला लागलोत, टेस्ट फोल्डरचा काय पर्पज आहे, टेस्ट केस लिहिताना काय काय आपल्याला रिक्वायर्ड आहे. सो हे आपण आज बघितलंय. इथपर्यंत काही कोणाला डाऊट, काही डिफिकल्टी, काही कन्सर्न?